श्री स्वामी समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परमपूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय. अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्त करिता श्रवणतेने होय दिव्य ज्ञान त्याने. ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होत असे. बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामी चरित्र आद्यतरे श्रवण करिता सर्वता पावेचे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्र नामे नरसिंह सरस्वती जयाची सर्वत्र ख्याती आजराम राहिली. प्रश्नातटाकी क्षेत्र पवित्र ते देखले त्याने समस्त नाना योग्य व्यास बहुत महासाधू देखले. करावे हटवा योग साधना ऐसी इच्छा बहुत दिनी नाना स्नाने फिरवणे शोध करीती गुरुचा. जप तपी संन्यासी असंख्य देखले ज्ञान तयाचे पाहिले की एकाचे चरण धरिले परी गेले वर्तेचे. एक समय अक्कलकोटी स्वामी दर्शनाचे धरुणी पोटी आले नरसिंह सरस्वती महिमा श्रीचा ऐकोनी. सन्मुख पाहुनी तयाला आज्ञाचक्र भेदातला एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयाचे. श्लोक ऐकता ते समाधी लागले स्तुती स्मृती न राहिले देहांची भ्रमरंदी प्राणवायू आश्चर्य करीते सगळं जन. असो झाली या काही वेळ समाधी उतरवणी तात्काळ नरसिंह सरस्वती धावले स्वामी पदा भुजावरी मस्तक ठेवले झडकरी. सदोदित झाले अंतरी हर्षपोटी न समावे उठून या करती स्तुती धन्य धन्य हे येती मूर्ती. केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली त्याने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली कार्यभाग सातला असो नरसिंह सरस्वती आळंदी क्षेत्र परतून येते तेथेची वास्तव कृती. सिद्धी प्रसन्न झाला जयाला बहुधर्म कृत्य केले दुर्धर कृती गेली. काही दिवशी एकेकाळी अक्कलकोटी पाजले घेतले समर्थ दर्शन उभे राहिले कर जोडून झाले बहुत समाधान. गुरुमूर्ती पाहुनी या पाहुण्यानं नरसिंह सरस्वती समर्थ बोलले त्या समयासी लोकधन्यता पावलासी. वर येवशता पाळवणी तेसी घेऊ साडूनी सोडोनी तरीचे तत्व पावसी जनी मग सहजचे सुरभवनी. आणती जशी सुखाने कोणी समर्थाचे वाणी आश्चर्य वाटले सकल मनी. नरसिंह सरस्वती स्वामी असूनी विपरीत केवी करतील पर्यांत्रीची खून येती तत्काळ जाणून पाहू लागवले अधोदन एक शब्द न बोलावे. असो तेव्हापासून सिद्धी दिदली सोडून येऊन राहिले स्वस्थानी. धर्मकृत्य भोग केले यशवंतराव भोसेकर नामेदेव मामलेदार. त्यांनी त्यासही ज्ञानसाचार समर्थ कृपेने झाला वासुदेव फडके. ब्राह्मण थोर त्याची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अंमलात अनावरे होऊन निबंध केले ज्याने समर्थाची कृपा होती चित्त कार्य साधेल तत्वता असे वाटले त्यांची चित्ती पातला स्वकार्य चिंतनी अंतरी खडग दिदले श्रीचे करी. मग मजवरी कृपा जरी करी तरी खडग येतील जाऊन बसले दूर श्रेणी झालेले अंतर. त्याने पाहून कर्मघोर राजद्रोह मानसी लगबगे उठले स्वारी. सतोर आली बाहेर तरवडीचे झाडावरी. तलवार दिले टाकून कार्य आपण योजले न शेवटी न जाय भले ऐसे समर्थ दर्शवले. म्हणून दिले खडग करी परी तो अभिमान पुरुष. खडग घेऊन तोची आला परत स्वसनाचा झेंडा उभारला बंडाचा. त्यात यश आले न यश न आले हे सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी परिपत्या भोगले कष्ट गेले व्यक्तीचे. आसो स्वामीचे भक्त त्याते भोजकर विख्यात तेरा त्या कर्कोटात राजश्रेत सरदार मायापाशा तोडून दृढ झाले स्वामी चरणी. भजन पूजन शिदेनी करतात ती आनंदी. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी यमदूत दिसे दृष्टीस. मृत्यू संपातला पाहुणे विपरीत परी श्रीचरण धरले झडकरी उभा राहिला काळ. दुर्नवल परी झाले दिनवदनी होऊनी रड घातली मिठी चरणी तात्या करते विनवणी. माझे मरण चुकवावे ते पाहुनी श्री समर्थ रतनताशी काय सांगत असा एक माझा भक्त. आयुष्य याचे न सरले पहिले तो वर्ष दिसत त्याचा आज असे अंत त्याशी न्यावा त्वरित. स्पर्श यात करू नको आयसे समर्थ बोलले तोचे नवल वर्तले तात्काळ वर्षभाचे प्राण गेले. धरणी पडले कलेवर ये जन पाहुणे आश्चर्य करती धन्यता थोर वर्णे जाती बैल प्रति दिदले. मुक्ती मरण चुकले त्यांचे आयशिलेला असंख्य वर्णू जाता व ग्रंथ वाढेल. हे स्वामी चरित्र सारामृत मात्र इति श्री स्वामी चरित्र सारामृत प्राकृत नाना कथा समंत सदा परसतो प्रेमळ भक्त. 19 अध्याय गोड हा श्रीरसो शिवम भवतु. अध्याय 20 श्री गणेशाय नमः. जय जय अजी करुणाकरा जय जय अजी तिवरा भक्तजन संत पहारा सर्वेश्वरा गुरुराया. वर्णिता समर्थाचे गुण नाना दोष होती दहन ऐकता सांगता पावन भक्ता श्रोते दोघेही असो. कोणी एका दिवशी इच्छा धरुणी मानसी ग्रस्त एक दर्शनाशी समर्थाचे पातला करून श्रीचे होती. माता ठेवीला चरणावरती तेव्हा समर्थ त्या ते वदती हास्यवदने करून या फकीराती दे खाना तेने पुरतील सर्व गावना पक्वाने करून नाना याच्याशी भोजन देईजे. ग्रस्ते आज्ञा म्हणून केले नाना पक्वाने फकीर बोलवले पंचजन जेव घातले तया ते. फकीर तृप्त होऊन जाती उशिष्ट उरले पत्रावरती तेव्हा समर्थाज्ञापित ग्रहासाठी सत्वर शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण परी. त्या ग्रहस्थाचे मन शाशांक झाले ते धावा म्हणे येवन
यती अपवित्र याचे कैसे घेऊ शिष्ट, येतीमध्ये पाहून कष्टी कळता स्वजन गोष्टी हे. आले म्हणे ऐसा विचार, ते समर्थाशी कळला सत्वर, म्हणती हा भाविक नर कल्पना चित्ती त्याची याची या. इतके माझे सहजिक कोण भ्रमिष्टग्रस्त एक येऊन या स्वामी सन्मुख, उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन, दिन द्रव्य मिळावया साधन, त्या जवळी नरी परी नसे परी त्याचे देखोनी समर्थ मागंती हे उच्चिष्ट घेतो इथं. तो निशंक मनात पत्रावरी बैसला, त्याचे बोलले समर्थ, तू मुंबापुरी जाई त्वरित, सफल होतील मनोरथ, द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचन भाव धरला, तात्काळ मुंबईस यायला उगाच भटकू लागला, द्रव्य न मिळाले म्हणून. प्रभात समय एके दिवशी ग्रस्त निघाला फरियासी, येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई येऊन या बाहेर पाही ग्रस्त पडला दृश्यशी. तिने बोलवले त्याला, नावाने बैसवला, 10,000चे दिल्या नोटा आणून सत्वर. ग्रस्त मनी आनंदला, बाई ते आशीर्वाद दिला, द्रव्य लोभ होत आला शुद्धीवर सत्वर. समर्थाचे वचन सत्य, ग्रस्त आल्या प्रचित, वारंवार स्तुती करते स्तोत्र गाथा स्वामींची. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत, सदा ऐकतो भाविभक्त, 20वा अध्याय गोडा हस्तील सुशिवम भवतु. अध्याय 21 श्री गणेशानमा स्वामीचरित सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत. करुणी माझे मुक्त मुखी निमित्त बदले श्री स्वामी राज. आता काळ साधवा 21वा. कृपा करुणी वधवावा, हा ग्रंथ संपूर्ण करावा, भक्तजना कारणे संपवा अवतार. आता ऐसे मना माझे येता, जडदेह त्यागुणी तत्वता, गेले स्वस्थान यतिराज शके. 1800 पूर्ण संवत्सर ते बहुज्ञान, धन्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहार, चतुर्थ प्रहाराचा अवसर. चित्त एक करून एकाग्र निमग्न झाले निजरूप चटचक्राते, भेदून भ्रमरंद छेदून आत्मज्योती निघाली पूर्ण हृदयामधून. ते दवा जवळ होते सेवेकरी, त्याचे दुःख झाले अंतरी, शोक करते नाना परी, तो वर्णिला न जाय अक्कलकोटाचे जन समस्त. दुःखे करून आक्रदंत, तो वर्णता ग्रंथ वाढले समुद्रसा. असो स्वामीची नंत लीला, जनसन्मार्ग दाविला, उदार जन्मडाला तो महिमा कोणवर्णी. कोकणात समुद्रतीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी, पालशेत ग्रामा माझारे जन्म माझा झालासी. ते त्याचे बाळपण गेले ते आता कोपरलाशी, येणे केले उपशिक्षक पद मिळाले महाविद्यालय सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर शेठ, त्याशी स्नेह निकट झाला, आशा जाते ते माझी. त्यांची स्वामीचरणी भक्तिभावार्थे पूजन करती, दिवसा उपजले चित्ती स्वामीचरित्र श्रवणाची. तो मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गाईले, हे स्वामीचरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्यायी मंगलचरण कार्यसिद्धार्थे देवतास्तवन, आधार स्वामीचरित्राशी कोण हेची कथन केलेसी. श्री गुरु कर्दळीवनातून आले स्वामी रूप प्रगटले, भूवरे प्रख्यात झाले हे कथन. द्वितीय अध्यायी तारावाया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला, तेथीचे वर्णाला. तृतीय अध्यायाने शय्य स्वामीची करावाय छळ, आले 2 संन्यासी कल, तोची व्रत सकल. चौथ्या माझी वर्णिले मला रे राजा बडोद्यासी, त्याने न्यावाया स्वामींची पाठवली कारभाराशी. 5व्या ती कथा यशवंतराव सरदार दासी दावले चमत्कार, तयाचे व्रत समग्र. 6व्यात वर्णिले विष्णुभावा ब्रह्मचारी, स्वामी चरणावरी भक्ती जडली कोण प्रकारे. 7व्यात शंकर नामे एक ग्रस्त, होता ब्रह्मसंबंधग्रस्त, त्याने केले दुःखमुक्त. 8व्यात ती कथा खर्चुने द्रव्य भूत, त्याने बांधला सुंदर मठ, ते वर्णावर समस्त. 9व्यात केले चिदंबर दीक्षितांची वर्तले वर्णन. 10माध्याय ते एकता पुनीत श्रोते होते सत्याची. 11वा निवारावा त्याची अध्याय 13वा. बळपाचा इतिहास बरवा, त्या माझे निरूपला भक्त मार्ग निरूपण संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण. 17 का भाविका बसा पातेली, सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत, त्याची कथा गोड भूत. 15व्या अध्यायात वर्णिले हरिभाऊ मराठे ग्रस्त, तो कैसा झाला स्वामी भक्त. 16 17 त्यात निश्चित व्रत झाले वर्णिले. स्वामी स्वतःचे कनिष्ठ बंधू, त्याची लागला भजन चंदू. तो जो दादा बुवा प्रसिद्ध. 18व्यात व्रता त्याचे वासुदेव फडके, ही गोष्ट ते त्यांची व्रत वर्णिले. 19व्यात सारांश रूपे सत्यपे एक ग्रस्त निर्धन, त्याचे आले भागी पूर्ण, तोचे केले वर्णन. 20व्यात निर्धारी स्वामी समाधीस्थ झाले. 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन क्रवी वर्तन निवेदले, पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819 ऋतू वसंत चैत्र मास, गुरुवार वैद्यदर्शी पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नाम माझा पिता, पार्वती माता प्रतिवर्ता वंदून त्या उभयता, ग्रंथ समाप्त केलेसी. स्वामीने दिले वर, जो भावे वाचील हे चरित्र, त्याची आयुर रोग अपार संपत्ती संतती प्राप्त होय, त्याची वाढोई मलुकृती मुखी वसो सरस्वती. भूसागर तरुणी अंती मोक्षपद मिळवू, त्या अंगी सर्वदा विनय वसो, वर्तव्यमान ते नसो, सर्व विद्यासार गवसो, भक्त श्रेष्ठ लागून, ज्या कारणे ग्रंथ रचिला, जी ही प्रसिद्धीशी आणला, त्याची रक्षा वेदयाळा कृपाघन समर्था. स्वामीचरित्र सुंदर उद्यान, त्यातील कुसमे वेचने सुंदर माळा करून, आला घेऊन विष्णू कवी, आपल्या कंठी तात्काळ घालून, चरणी ठेवले भाला, सदोदित त्याचे प्रतिपाल. करावा बळा फुले, इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत, सदा प्रसुत भावी भक्त. 21वा अध्याय गोडहा श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम. झालेली सेवा श्री महाराजांच्या चरणी अर्पण. श्री स्वामी समर्थ.